महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन। जय श्री राम। जय श्री राम। एक एका सह्य करू एक एका सह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरे ठेविता। स्वर कुठे चालले स्वर बंद किया। माझा मुलगा आता 4 वर्षाचा झाला आणि तो जेव्हा 1.5 वर्षाचा झाला होता ना तेव्हाच बोलायला लागला। लवकर बोलायला लागल्यामुळे आम्ही पण त्याला बोलण्याचं शिक्षण द्यायला लागलो। चला आता कथा थांबवू आपली। या हिंदू धर्माचं वैभव, महाराष्ट्राची शान, मोठे गोभक्त गोसेवक सन्माननीय शिवशंकर स्वामी यांचं शुभागमन झाले। जोरदार टाळ्या वाजवून स्वामी वर या वर या वर या स्वामी वर या वर या वर बस स्वामी। नाही 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 स्वामी जय बस निवांत आहे ना। किती वाजता जायचंय? एवढं लवकर मोकळं लगेच मग लगेच आज शिवजयंती आहे। शिवशंकर स्वामींना व्यासपीठावर यासाठी बोलावलं, ज्ञानोबा तुकोबांनी जे ग्रंथातनं सांगितलं, ताईडे घेऊन जाईन त्याला बाहेर 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं आण त्याला फिरून। बारीक आहे दिलंय अजून 4 महिन्याचे। हा काय घरातलं कीर्तन आहे, काही विषय नाही। मुलखेड गाव म्हणजे माझ्या इतकं प्रेमातलंय स्वामी, त्यांना सगळ्या माझ्या सवयी माहिती आहे। पार गायक कुठला आवडतो, वादक कुठला आवडतो, साऊंड सिस्टीम कुठली आवडती, एवढंच नाही प्यायचं पाणी सुद्धा कुठलं आवडतंय त्यांना माहिती आहे। मला ते किनलीचं पाणी आवडतं, बरोबर किनलीच आहे समोर, त्यामुळं अजिबात काळजी करायची नाही। एकदम आपण हसत खेळत कीर्तन करू। विषयाकडे येतो। आमच्या शिवशंकर स्वामींना व्यासपीठावर यासाठी बोलावलं, साधू संतांनी जे ग्रंथामधनं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना जे पत्रांमधनं सांगितलं, ते आम्ही कीर्तनाच्या व्यासपीठावरनं लोकांना सांगण्याचं काम करतो। पण संतांनी शिवरायांनी सांगितलेले मुद्दे आचरणात आणण्याचं काम जर कोण करतंय तर ते शिवशंकर स्वामी करतायत। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवतातनं सांगावं, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा। सर्व संत मांदियाळीने आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम वंदन जर कुणाला करायला लावलं तर ते गोमातेला करायला लावलं। गावो विश्वस्य मातरः, शास्त्राने सांगितलं गाय विश्वाची माता आहे।
गाय जर वाचली तर देश वाचणार आहे. परकीय आक्रमणकर्त्यांनी जेव्हा जेव्हा या देशाचे लोचके तोडायला सुरुवात केली तेव्हा या देशाचा अभ्यास केला की हा देश कृषी प्रधान आहे. इथल्या काळ्या आईला जर योग्य खतपाणी मिळालं तर ही काळी आई हिरवा शालू पांघरल्याशिवाय राहत नाही. हिरवं गार रान बहरतं या मातीत. इतकी ताकद या मातीत आहे. पण ही माती पिकते का? तर ही माती पिकते गाई बैलांच्या शेणखतामुळं, गोमूत्रामुळं. गायीने जन्माला घातलेला बैल यांच्या शेतीची मशागत करतो. गाय यांच्या पोरांना मधुर असं दूध देते, ज्या माध्यमातून पोरांची बुद्धी कुशाग्र होते, मुलांचं बल वाढतंय. मग इथला देश जर आपल्याला काबीज करायचा असेल तर पहिली यांची ताकद कमी केली पाहिजे आणि यांची ताकद गोमाता आहे. म्हणून परकीय आक्रमणकर्त्यांनी मनावर जर काय घेतलं तर मोठ्या प्रमाणात गायींच्या कत्तली करायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना अभ्यास केला की कुठून आपली लोचकी तोडली जात आहे. महाराजांच्या लक्षात आलं शेतकरी उघड्यावर यावा, इथला धर्म संपुष्टात यावा म्हणून गायींच्या कत्तली सुरू झाल्या. महाराजांनी पत्रातनं सरदारांना जाग करायचं काम केलं की गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. गाय तुम्हाला श्रीमंतही करते आणि गाय तुम्हाला पुण्यवानही करते. म्हणून गायींचं रक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून जे सुरू झालं, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. पण काळ पूर्णपणे बदलत नसतो. आज 2024 मध्ये गोवंश हत्या बंदी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू आहे. गायींची कत्तल करणे किंवा बैलांची कत्तल करणे हा महाराष्ट्रामध्ये कायद्याने गुन्हा आहे. केला गेला कायदा. पण तरी सुद्धा या महाराष्ट्राचं महानत्व ज्यांना पाहत नाहीये अशी जिहादी प्रवृत्तीची लोक वेगळ्या मार्गाने आजही कत्तलखान्यामध्ये गोहत्या करण्याचं काम करतायत. तुम्हाला ऐकलं तर आश्चर्य वाटेल, लाखो गायी या महाराष्ट्रामध्ये रोज कापल्या जात आहेत. त्यांची हाडं परदेशामध्ये टूथपेस्ट बनवण्यासाठी पाठवली जातात. त्यांचं मांस एक्सपोर्ट केलं जातं बाहेर देशांमध्ये. एकंदरीत महाराष्ट्र तर खिळखिळा झालाच पाहिजे, पण आमच्या तिजोऱ्या भरल्या पाहिजे. ही जिहादी प्रवृत्ती महाराष्ट्रात जिवंत आहे. पण आपल्या पुण्यनगरीमध्ये आमचे युवा मित्र शिवशंकर स्वामींचा जन्म झाला. मला सांगताना अभिमान वाटतो. 16व्या वर्षापासून हे व्यक्तिमत्व गोरक्षणाचं काम करत आहे. आज महाराष्ट्र पोलीस दलानं त्यांना सुरक्षा दिली की या माणसाच्या जीवाला धोका आहे. आज जिहादी कसायांनी शिवशंकर स्वामींच्या सुपाऱ्या दिल्या आहेत की कसंही करा हा पोरगा संपवावा. वेगवेगळ्या पद्धतीने कारवाया सुरू आहे. पण शिवशंकर स्वामीला जेवढा विरोध होतोय तितक्याच प्रखरतेने तो पुन्हा गोवंश वाचवतोय. कारण शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेश अंधर्मापायी प्राण घेतलं हाती. आम्ही प्राणांची फिकीर कधीच केली नाही. आम्ही फिकीर केली ती धर्माची, अस्मितेची, संस्कृतीची. आम्हाला प्राणांची काळजी नाहीये. तुकोबरायांनी आम्हाला शिकवलं, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. माणूस तेव्हाच क्रांती करू शकतो जेव्हा तो मरायच्या अगोदरच स्वतःचा धावा घालून ठेवतो. मरायच्या अगोदरच स्वतःचं पिंडदान करून ठेवतो.
तोच माणूस क्रांती करू शकतो. मरणाला घाबरणारी माणसं क्रांतीच करू शकत नाही. लढून मरावं, मरून जगावं. लढता लढता एकदा जिंकायचं, नाही जिंकता आलं तर मरायचं, मरून अमर व्हायचं. हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. आम्ही वीर सरदार, आम्ही वीर सरदार, आम्ही वीर सरदार, आम्ही वीर सरदार. करू जमदाडे मार, करू जमदाडे मार, करू जमदाडे मार, करू जमदाडे मार. दिले भार मोड झाला दोषांचा, झाला हाहाकार, झाला हाहाकार, शिवशंकर स्वामी जीवतळ हातावर घेतला आणि गायींच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय. तुम्हाला ऐकलं तर अंगावर काटा येईल. त्या व्यक्तिमत्वाचा अजून विवाह झाला नाही आणि अजून अंगावर तुमच्या काटा येईल. या पोरासोबत 24 तास 4 पोलीस असतात, पण हा पोरगा भाड्याच्या खोलीत राहतो, इतका प्रामाणिक आहे. तो जर मॅनेज झाला असता ना, त्याने या पुणे जिल्ह्यामध्ये कोट्यावधींची प्रॉपर्टी जमा केली असती. कसा यांनी त्यांना आहे ना मॅनेज करायचा प्रयत्न केला. तुला किती पाहिजे सांग बाबा. पण या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे, इथे जसे फितूर जन्माला आले तसे निष्ठावंत लोक सुद्धा जन्माला आले आणि महाराष्ट्राचं महानत्व टिकवलं ते फितुरांनी नाही तर निष्ठावंतांनी. शिवशंकर स्वामी रोज कुठल्या तरी हायवेवर उभा आहे. गाडी पाहिली की त्यांच्या लक्षात येतं या गाडीत गोमांस आहे. महाराष्ट्रभर चर्चा झाल्यामुळे त्यांना संपर्क केला जातो. स्वामी अमुक अमुक ठिकाणावरनं गाडी भरली आहे, निघालेली आहे. तिथपर्यंत स्वामी पोहोचतात. मोठ्या प्रमाणात रोज साधारणपणे 100 गायी वाचवल्याशिवाय या पोराला झोप लागत नाही. एवढं निष्ठावंत आहे. आणि अशांचे नाही सत्कार करायचे, मग कोणाचे करायचे? आमचे तुकाराम महाराज म्हणतात, पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाचे नावे. तुम्ही जर सज्जनांचं कौतुक केलं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. चांगल्या माणसांना उभारी दिली तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होती. शिवशंकर स्वामींनी आपलं जीवन हे गोरक्षणासाठी समर्पित केलं. मागच्या कालावधीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गायींच्या कत्तली होत होत्या. निर्बंध, नियम, कायदे झुगारून चोर वाटेने रोज लाखो गायींच्या कत्तली होत होत्या. स्वामीने पाठपुरावा केला, कायद्याचा आधार घेतला, अभ्यासाचा आधार घेतला, कार्यकर्त्यांचा आधार घेतला, निवेदन दिली आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं. धाराशिव जिल्ह्यातले 7 आणि अनधिकृत कत्तलखाने या शिवशंकर स्वामी नावाच्या पहाडाने नेस्तनाबूत करून टाकले. 7 कत्तलखाने जिथे हजारो गायी रोज कापल्या जात होत्या, मातीमोल करून टाकले. का सुपाऱ्या देणार नाही कसाई? आज टपून आहेत त्यांच्यावर, पण जितके कसाई त्यांच्यावर टपून आहे ना, तितकेच महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी पोरं पण त्यांच्या मागे आहे. शिवशंकर स्वामीवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार, हिंदू धर्मावर वार, आमच्या अस्मितेवर वार. हे मनी मानसी रुजलंय. मी मागच्या काळामध्ये शिवशंकर स्वामींची माझी भेट झाली. स्वामींना म्हटलं, स्वामी तुमचं गोरक्षणाचं काम मोठं आहे, तुमचा जनसंपर्क दांडगा आहे, तुमचा पाठपुरावा मोठा आहे. या महाराष्ट्रात असे कितीतरी पोरं आहेत जे रोज कुठल्या तरी हायवेवर उभे राहतात आणि गोरक्षणाचं काम करतात, पण त्यांना वालीच कोण नाही. ते अडचणीत आल्यानंतर त्यांचीच लोक त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत. आपल्याला एक काम केलं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरक्षकांना
एका छत्राखाली आणलं पाहिजे, एकत्रित आणलं पाहिजे, तुमच्या संपर्कात आणलं पाहिजे. स्वामींनी ते मनावर घेतलं आणि दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुण्याचं महादेवाचं जे मंदिर आहे शनिवार पेठेतलं, त्या शनिवार पेठेतल्या महादेवाच्या मंदिरामध्ये भगवंताच्या महाआरतीचं आयोजन केलं आणि भगवंताला साथ घालायची की देवा ताकद दे, ऊर्जा दे, जेणेकरून या गोरक्षणाचं कार्य आमच्याकडून पूर्ण होईल. आणि उभ्या महाराष्ट्रातील गोरक्षक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी त्या महादेवाच्या शनिवार पेठ पुण्यातल्या महादेवाच्या मंदिरात एकत्रित जमा करायला सुरुवात केली. आज हजारो पोरं तिथं जमतायत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी. आणि हे सगळं गोसेवेचं व्रत त्यांनी आपल्या जीवनात जे बाळगलं, आचरण करताय, धर्मनिष्ठ राहताय, मला त्यांच्या पायाला हात लावायला कधीच कमीपणा वाटत नाही. अशा व्यक्तिमत्वांचे दर्शन घेतलेच पाहिजे, अशा व्यक्तिमत्वांना साथ दिलीच पाहिजे, नवे नवे पुढे काढलं पाहिजे. आणि हाच बोध मुलखेड गावातल्या सकल हिंदू समाजाच्या पोरांनी एकत्रित येऊन की आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांचा जन्मोत्सव तर साजरा करायचा, पण शिवाजी राजांच्या वर्तमान काळातील मावळ्यांचा पण सत्कार करायचा. माझं म्हणणं असं आहे, त्या काळात जितके तानाजी मालुसरे महत्वाचे होते, बाजी प्रभू देशपांडे महत्वाचे होते, शिवा काशीद महत्वाचे होते, तितक्याच महत्वाचे आत्ताच्या काळामध्ये गोरक्षण करणारे शिवरायांचे मावळे शिवशंकर स्वामी महत्वाचे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी कीर्तनातनं सांगतोय की गोरक्षकांना बळ द्या, त्यांना साथ द्या. आज सगळ्यात उघड्यावर जर कोण आहे तर गोरक्षक आहे. काय मिळतं गोरक्षकाला? हायवेवर उभं राहायचं, रात्र घालवायची, एखादी गाडी पकडायची, आपल्यावरच केसेस दाखल करून घ्यायच्या, न सत्कार, न नारळ, न शाल, न पाकिट, न उमेदवारी, घरी गेलं का घरच्यांची बोलणे खायची. त्यांच्या वाट्याला फक्त संघर्ष आहे. म्हणून मी सांगतोय, आपल्याला नाही हायवेवर उभं राहून गोरक्षण करता आलं तरी तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणाले, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आपण एक काम करू शकतो, हायवेवर उभा असलेल्या गोरक्षकाला पाठबळ देऊ शकतो. की आमच्या गावातला एखादा गोरक्षक जर पोलीस स्टेशन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला तर गावातले आबाल वृद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसू आणि दबाव तंत्र आणू की त्याच्या मागे अख्खं गाव उभं आहे. कधी जागे होणार आपण? मी आणि माझं याच्या पलीकडे कधी जाणार? दादा, भारताच्या सीमेवर उभा राहून देशाचं रक्षण करणारा सैनिक जितका महत्वाचा आहे ना, तितकाच भारतातील रोडच्या कडेला उभं राहून गोरक्षण करणारा गोसेवक पण महत्वाचा आहे. त्याला ताकद दिली पाहिजे. इथून पुढे आपल्याला धर्म टिकवायचा असेल तर गाय टिकली पाहिजे, गोवंश टिकला पाहिजे, नंदी टिकला पाहिजे, तिचं शेण, तिचं गोमूत्र. शेतकऱ्यांनी सुद्धा प्रबोधन करायची गरज आहे. शेतकऱ्यांचं, जी गाय आयुष्यभर आम्हाला दूध दिलं, आमच्या लेकरा बाळांचं मांस त्या गायीच्या दुधातून बनलंय, शरीर बनली, ती गाय जेव्हा म्हातारी होती ना, तेव्हा आपल्यातलेच काही हिंदू धर्मात जन्माला आलेले गांडू लोक ती गाय कसायला विकतात. हो, काय दुर्दैवाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, स्वामी, तिथलं व्यक्तिमत्व मला सांगायला लागलं. आपल्यातलाच एक गोसेवक म्हणाला, महाराज आम्ही हायवेवर उभं राहून गोरक्षण करतो, पण मागच्या महिन्यामध्ये आमच्या चुलत्यानेच कसायला गाय विकली. चला म्हटलं मला घेऊन त्याच्याकडं. दादा, सगळी पोरं मला घेऊन त्या कसायाकडं, त्या कसायाला गाय विकलेल्या त्या चुलत्याकडे घेऊन गेले. त्याने पोरांच्या भगव्या टोप्या पाहिल्या, माझ्या कपाळाचा टिळा पाहिला आणि त्याला कळालं हे कशाला आले. या म्हटला, चहा घेणार का कॉफी? काय नको म्हटलं आम्हाला तुझं, पण माझं ऐकून तर घ्या म्हटला. मान्य आहे तुम्ही कशासाठी आले मला माहितीये. विकली मी मागच्या 15 दिवसापूर्वी कसायला गाय, 35,000 रुपये मिळाले मला, मान्य आहे. का विकली याचा विचार करा ना. कोरोनाचा काळ होता,
शेतमालाला भाव भेटला नाही, पोरांच्या शिक्षणाच्या फी भरायच्या आहे, घर चालवायचंय, माझ्या पुढं पर्याय शिल्लक राहिला नव्हता, म्हणून मला गोट्यातली गाय कसायला विकावी लागली. मी बोलता झालो, छान 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 म्हटलं. बरोबर आहे, लय अडचणी होत्या, लय कर्ज झालं होतं, कर्ज फेडायचं होतं, घर चालवायचं होतं. त्याची खाटेवर बसलेली 85 वर्षाची आई मला दिसली आणि मी त्याला म्हटलं, फिटलं का कर्ज, संपल्या का अडचणी, झाले का प्रॉब्लेम सॉल्व. म्हटलं हळूहळू होत आहेत. म्हटलं कशाला हळूहळू, ही म्हातारी पण विकून टाकू नये एखाद्या कसायाला. तो म्हणाला, महाराज काय बोलतोय, ती माझी जन्मदात्री आई आहे. म्हटलं अरे गाढवा, मग जन्मदात्री आई जितकी महत्वाची आहे ना हिंदूसाठी, तितकीच देशातली गाय पण महत्वाची आहे. आईच्या नंतर आम्ही जर कुणाला मानतो तर गाईला मानतो. आम्हाला जर शिवजयंती साजरी करायची असेल ना, तर प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात एक गावरान गाय असली पाहिजे. आम्हाला गाड्यांना पळवायला बैल पाहिजे, पण त्या बैलांना जन्माला घालणाऱ्या गायी नकोत. एका शेतकऱ्याकडे गेलो, म्हटलं गाई कुठे, म्हटलं हा काय जॉन डियर ट्रॅक्टर. म्हटलं दूध देतो का, तो शेणखत देतो का, गोमूत्र देतो का, आशीर्वाद देतो का, काय देतो तो फक्त नांगरतो वज वाहतो. गाय काय काय करीत नाही महाराज. जशी आई मेली ना, त्याला आईची आठवण आल्यावर तो गोठातल्या गायीवरनं हात फिरवतो आणि त्याला वाटतं हीच माझी आई आहे, इतकी गायीची ताकद आहे. त्या गोरक्षणाचं काम माझे शिवशंकर स्वामी करतायत. मुलखेडच्या सगळ्या तरुणांनी त्यांचा सत्कार सोहळा ठेवला. कीर्तन होणारच आहे, चालणारच आहे. पण मी निवेदकांना विनंती करतो, त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय, आपण जाऊ दिलं पाहिजे. कीर्तन आम्ही करू, तुम्ही गोरक्षणाचं काम असंच खंबीरपणे करत राहा. उभा वारकरी संप्रदाय, उभा महाराष्ट्रातला हिंदू धर्म आपल्या सोबत आहे. निवेदकांना विनंती आहे की स्वामींचा यथोचित सन्मान, त्याचप्रमाणे आदर्श शिक्षिका ज्या आहे की ज्यांनी ज्ञानदानाच्या माध्यमातून या गावातील पोरं सुशिक्षित बनवण्याचं व्रत घेतलंय, त्या आदर्श शिक्षिका ताईंचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करून घ्यावा व आपण पुढे कीर्तन सुरू ठेवू, स्वामींना जाऊ देऊ. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची मी एक अपेक्षा बाळगतो की या नररत्नासाठी, या हिंदू धर्माच्या वैभवासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि जय जयकार झाला पाहिजे. गो माता के, गो माता के, गो माता के, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्माननीय शिवशंकरजी स्वामी. थोडा शांतता प्रियच आहे. जितकी शांतता मिळते तितकी क्रांती होते, कारण मला शांतीत क्रांती करायची सवय. बहुधा शांतता. अजून शेजारी कोण बोलत असेल तर त्याला सांगा गप असं म्हणायचं, हळूच म्हणायचं. झाली झाली. स्टेजवरचे बालगोपाळ एक साथ सावधान. तर इंग्लिश मीडियमचं मला माहित नाही, हा मराठी मीडियमचा नियम आहे. इकडे एक मावशी बोलते वाट्यावरची, सांगा तिला मावशीला भाग्याने घर देवळाजवळ आहे म्हणावं, मंडपात यायची गरज नाही. काय शांत झालं राव मुलखेड. टाळ्या झाल्या पाहिजे मुलखेडसाठी. माझा मुलगा 4 वर्षाचा झाला. तो 1.5 वर्षाचा असतानाच बोलायला शिकला आणि तो बोलायला लागल्यामुळे आम्ही त्याला बोलण्याचे धडे द्यायला लागलो. एखादी महिला घरात आली की मी त्याला सांगायचो ही मावशी आहे.
दुसरी महिला घरात आली का ही आत्या आहे. एखादा पुरुष घरात आला की हा काका आहे. दुसरा एखादा पुरुष आला की हा मामा आहे. आणि काय लहान मुलांची स्मरणशक्ती दांडगी असते हो. बरोबर लक्षात ठेवायचं होते. पुन्हा ते व्यक्ती घरात आली की मामा. पुन्हा तो दुसरा पुरुष घरात आला की हा काका. ती महिला घरात आली की ही मावशी. दुसरी महिला घरात आली की ही आत्या. बरोबर लक्षात ठेवायचं. एक दिवस मी निवांत होतो. निवांत असल्यामुळे त्याला फिरवून आणावं म्हणून गाडीत बसावला आणि चक्कर मारायला निघालो. रस्त्याने जात असताना त्याने चौकामध्ये एक घोड्यावर बसलेला तलवारधारी माणूस पाहिला. आणि त्या घोड्यावर बसलेल्या तलवारधारी माणसाकडे पाहून मला म्हणाला, बापू ते बघा छत्रपती शिवाजी महाराज. तो जसाच गाडीतल्या काचेतनं बघत त्या पुतळ्याकडे बघून म्हणाला, ते बघा छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं की अरे 1.25 वर्षाचं पोरग आहे. याला आपण काका कुणाला म्हणायचं शिकवलं, मामा कुणाला म्हणायचं शिकवलं, मावशी कुणाला म्हणायचं शिकवलं, आत्या कुणाला म्हणायचं शिकवलं. पण या इतक्या लहान पोराला यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात हे मी शिकवलंच नव्हतं. त्याला कसं कळालं हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्या दिवशी माझ्या मायबापांनो मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून द्यावी लागत नाही, ती त्याच्या रक्तात येते. रक्तात. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या पोराला सांगावाच लागत नाही, यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. ते जन्मताच अनुवंशिकतेने त्याचे संस्कार त्याच्या अंतःकरणात येतात की हा महाराष्ट्राचा बाप आहे शिवाजी महाराज. झोपेतून उठलेल्या माणसासमोर जरी आपण म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज की, आपोआप येतो. प्रयत्न करावे लागत नाही, आपसुकपणे जय येतं मुखातून. शिवाजी महाराज म्हटलं की 12 हत्तीचं बळ संचारतं, रक्त सळसळतं. पराभूत झालेली माणसं पुन्हा लढायला तयार होतात. वाटसरूला बळ मिळतं, दिशा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रग येते शरीरात, आत्मविश्वास येतो. आणि माझं प्रामाणिक मत आहे, जर महाराष्ट्रात जन्माला येऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम निर्माण होत नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान वाटत नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता वाटत नसेल, तर माझं प्रामाणिक मत आहे तो परकीय औरंग्या जेव्हा महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला होता ना, तेव्हा नक्की घोटाळा करून ठेवलेला आहे काहीतरी. तेव्हा 100% भेसळ झालेली आहे. ज्याच्या शरीरामध्ये महाराष्ट्रीय रक्त आहे, ज्याच्या शरीरामध्ये हिंदूंचं रक्त आहे, त्याचं रक्त उसळतं फक्त एकाच नावानं, छत्रपती शिवाजी महाराज. ते एकच नाव ऊर्जा देत, ताकद देत. मला आठवतं शाळेत जेमतेमच होतो आम्ही. पहिलीला काय शिकवलं इतिहासात माहित नाही, दुसरीला काय शिकवलं माहित नाही, तिसरीला काय शिकवलं आठवत नाही. पण चौथीला जे राजा शिव छत्रपती पुस्तक आलं होतं ना भाऊ, आजही आठवण येते. पुन्हा चौथीत बसावं आणि तो शिवराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास शिक्षकांच्या मुखातून ऐकावा. इतका माझ्या शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. विसरलोय आपण. ते चौथीत शिकवलं जायचं. महाराजांचा जन्म, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, ही धडे गिरवली गेली, त्यातून आपण घडलो. शिवाजी महाराज प्रेरणा स्त्रोत आहे. जो जो महाराष्ट्रात जन्माला आला त्याला ताकद देणारे जर कोण आहे तर शिवाजी महाराज आहेत.
मी म्हणत नाही, या महाराष्ट्रात जेवढे म्हणून कोणी महापुरुष जन्माला आले ते सगळे गुणगान जर कुणाचं गात आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं गात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस असू द्या, भगतसिंग असू द्या, राजगुरू असू द्या, सुखदेव असू द्या, ही सगळी व्यक्तिमत्व म्हणतात आम्ही स्वातंत्र्य मिळवू शकलो ते शिवाजी महाराजांच्या इतिहासामुळे, शिवाजी महाराजांच्या चरित्रामुळे. भारतात वेगवेगळे वारे वाहायला लागलेले होते. कुणी म्हणायचं स्वातंत्र्य मिळवायचंय पण अहिंसेच्या मार्गानं, कुणी म्हणायचं इंग्रज तितके शहाणे नाहीये, उंगली तो टेढ़ी करनी पडेगी, वाकडं बोट केल्याशिवाय तू बाहेर येणार नाहीये. दोन मतप्रवाह निर्माण झाले या देशात, एक मवाळ, दुसरा जहाल. जे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवायचं म्हणायचे ते समाजामध्ये विचार पेरायला लागले, आपण अहिंसक आहोत, हिंसा करत नाही. कोणी जर गालात मारली ना दुसरा गाल पुढं करायचा. कोणाच्या देशात सांगताय? भगवान श्रीरामांच्या, ज्या देशात धनुष्याच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवलं, नराधमांना पराभूत केलं, कोणाच्या देशात सांगताय? कृष्णाच्या, कंसासारख्या मामाला पराभूत करावं लागलं तेव्हा धर्माची संस्थापना झाली. त्या देशामध्ये शिकवलं जायला लागलं हिंसा करायची नाही. कुठला हा धर्म? सावरकरांनी या मुद्द्यावर चांगलं उत्तर दिलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणाले, देशात सांगितलं जातंय एक गालात मारली तर दुसरा गाल पुढं करायचा, पण येड्या, एक गालात मारल्यावर दुसरा गाल असतो रे पुढं करायला, पण एक मान कापली तर दुसरी मान नाही ना राहत पुढं करायला. त्यामुळे समोरच्याचा वार आपल्या मानेवर होण्याच्या अगोदर आपला वार त्याच्या मानेवर झाला पाहिजे आणि त्याचं शिर धडापासून वेगळं झालं पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात. ही लोक अभ्यास करायला लागली, यांना समजणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस या इंग्रजांचे शत्रू कोण आहे याचा अभ्यास करू लागले. त्यांना उत्तर मिळालं, ॲडॉल्फ हिटलर यांचा विरोधक आहे, तो आपल्याला साथ देईल. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. नेताजी हिटलरला भेटायला गेले. हिटलर एक पुस्तक वाचत बसलेले होते. हिटलरने विचारलं, काय काम? आमचा देश पारतंत्र्यात बुडालाय, त्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, तुमचं मार्गदर्शन घ्यायला आलोय, साथ मागायला आलोय. ते म्हणाले, काय? कुठला देश आहे तुमचा? म्हणाले, हिंदुस्तान. हिंदुस्तान? हिंदुस्थानातली माणसं मला विचारताय स्वातंत्र्य कसं मिळवायचं? अहो, तुम्ही आले तेव्हा मी जे पुस्तक वाचत बसलोय ना, ते पुस्तक दुसरं तिसरं कुणाचं नाहीये, ते मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचतोय आणि समजावून घेतोय युद्धनीती. हिटलर सांगताय मी जे जग काबीज करायला निघालोय, माझ्या पुढे आदर्श पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि तुम्ही मला विचारायला येता? ज्या देशात शिवाजी महाराज झाले त्या देशातल्या लोकांना दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं मार्गदर्शन घ्यायची गरज नाही. शिवाजी महाराजच पुरे आहेत. मी कीर्तनातनं सांगतो, एका आयुष्यामध्ये सगळ्या इतिहासाचा अभ्यास करणं शक्य नाहीये, पण ज्या ज्या तरुणाला वाटतं ना मला काहीतरी करायचंय नवीन, त्याने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, समजून घ्या, त्या पद्धतीने पावलं टाका. तो तरुण शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी देतो. कीर्तनातनं एक शिवाजी महाराजांचा वाचा, समजून घ्या, तुम्हाला पराभवाचा सामनाच करावा लागणार नाही. नेताजींनी शिवाजी महाराज समजून घेतले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस नोंद करून ठेवतात की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज औरंग्याला धूळ चारून आग्र्यातनं निसटले होते,
त्याचप्रमाणे मी सुद्धा इंग्रजांच्या नजर कैदेतून त्यांना धूळ चारून जे सुटू शकलो, निष्ठू शकलो, ते शिवाजी महाराजांच्या चरित्रामुळे. प्रेरणा स्त्रोत आहे. शिक्षणाची ज्योत ज्यांनी घराघरात फुलवण्याचं व्रत घेतलं, माणसांची डोके जागरूक करण्याचं काम सुरू केलं, ते याच हिंदुस्थानाचे भूमिपुत्र महात्मा ज्योतिराव फुले. कुणाचं मार्गदर्शन आहे? ते मागच्या बायांना सांग कोणतरी, इथंच आहे डायरेक्ट स्टेजच्या माग. आपलंच आहे का घर? ते घर आपलंच आहे ना? नाही आपलं. काय सांगत होता दादा? काय सांगत होता? मग्न झाले सगळे. हा, ये गा मांडेकर. मांडेकर दादा आहे. जेव्हा महाराष्ट्रातले राजकारणी असे एक चित्त करून कीर्तन ऐकतील ना, महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले, देश बदलला पाहिजे, क्रांती झाली पाहिजे, शिक्षण नांदलं पाहिजे म्हणून काम सुरू करतात. ते महात्मा ज्योतिराव फुले कुणाच्या विचारांनी प्रभावित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी रचला. त्यांनी महाराष्ट्राला जर सुधरवायचं असेल, पुढे घेऊन जायचं असेल, तर महाराष्ट्रातल्या तरुणांना साथ घातली. पोरांनो, शिवाजी महाराज समजून घ्या. हे कोण सांगतंय? महात्मा ज्योतिराव फुले. भाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मंत्र ज्यांनी हिंदुस्थानाला दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, देशाचं संविधान निर्माण करत असताना मला जास्त त्रासाला सामोरे जावं लागलं नाही, माझ्या पुढे जास्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही. का? देशाचं संविधान निर्माण करत असताना माझ्या पुढे आदर्श होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. स्वराज्य माझ्या पुढे आदर्श होतं. मी घटना निर्माण करू शकलो. म्हणून माझं सांगणं आहे, आज कुठेतरी तरुण भरकटत चाललाय. महाराष्ट्रातला सुद्धा, महाराष्ट्रात एक मतप्रवाह आपल्याला पाहायला भेटतो. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, पण शिवाजी महाराजांना मानत नाही. मी महात्मा ज्योतिराव फुलेंना मानतो, पण शिवाजी महाराजांना मानत नाही. मी समर्थ रामदास स्वामींना मानतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही. त्या सगळ्या तरुणांची प्रबोधन झाली पाहिजे, त्यांची माती स्वच्छ केली पाहिजे. अरे भावांनो, तुम्ही ज्यांना मानताय त्या सगळ्यांनी अगोदर शिवाजी महाराजांना मानले, तेव्हा त्यांनी क्रांती करून दाखवली आहे. मी त्या तरुणांना सांगू इच्छितो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना न मानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानायला जाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमची मानवंदना स्वीकारणार नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना न मानता महात्मा ज्योतिराव फुलेंना मानायला जाल, महात्माजी तुमची मानवंदना स्वीकारणार नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना न मानता लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानायला जाल, ज्या अण्णाभाऊ साठेंनी शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला, ते अण्णाभाऊ साठे तुमची मानवंदना स्वीकारणार नाही. ते म्हणतील, अगोदर आम्ही ज्यांना मानले त्यांना मान, मग आमच्या पाया पडायला ये. जसं वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना मानायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना मानावंच लागतं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना मानायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना मानावंच लागतं. गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबाराय, जनाबाई, या सगळ्या संतांना मानायचं असेल तर अगोदर ज्ञानेश्वर महाराजांना मानावंच लागतं. का?
या सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई मानलं आणि नंतर क्रांती केली, म्हणून पहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावंच लागतं. तसंच मी सांगतो तुम्हाला, या महाराष्ट्रातल्या महापुरुषांना मानायचं असेल ना, अगोदर मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना करा, तर महाराष्ट्रातील इतर महापुरुष तुमचे मुजरे स्वीकार करतील. उदाहरणार्थ, तुम्ही गावात एखाद्या पोराला म्हटले तुला आवडतो मला पण तो बाप नाही आवडत, ते पोरग म्हणाल चप्पल काढू का, मला नको मानू पण बापाला मान. एखाद्या आईला म्हटलं तुम्ही जेव्हा पण तुमच्या बाळाला लाडू देणार नाही, ती आई म्हणाल मलाच नको. जसं बाळाला नाकारून आईला स्वीकारलं जाऊ शकत नाही, तसं गुरुला नाकारून शिष्याला पण स्वीकारलं जात नाही. ही निष्ठा असते. महाराष्ट्राची निष्ठा तिथं समर्पित झालेली आहे. मायबापांनो, महाराष्ट्रातल्या दादा हिंदुस्थानातल्या लोकांनी कौतुक करावं शिवाजी महाराजांचं. एवढी नाही आहे छोटी गोष्ट. अरे कोणी कोणी नाही मानलं. त्या इंग्रजांचा अधिकारी फिलिप्स मॅसन म्हणतो की 150 वर्ष आम्ही इथे हुकूमत गाजवली, पण मी खात्रीने सांगतो छत्रपती शिवाजी महाराज जर अजून पुढचे 10 वर्ष जिवंत राहिले असते शरीराने, तर आम्ही या देशात राजवट प्रस्थापित करू शकलो नसतो. शिवाजी महाराज निवर्तले, देह रूपानं इथे राहिले नाही, म्हणून आम्ही इथे या देशातील लोकांना गुलाम बनवू शकलो. हे फिलिप्स मॅसन लिहून ठेवतोय. तो पुढे म्हणतोय जरी राजवट प्रस्थापित केली तरी आम्हाला 150 वर्ष इथं पाय रोवता आले नसते, पण का रोवू शकलो तर इथली जनता छत्रपती शिवाजी महाराजांना विसरली होती, म्हणून आम्ही यांना गुलाम करू शकलो. या मातीत पुन्हा शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू झाला, आम्हाला हा देश सोडावा लागला. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराज प्रेरणा स्त्रोत आहे. शिवाजी महाराज आमची ताकद आहे. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराज. धर्मनिष्ठ आहेत, प्रचंड धर्मनिष्ठ आहे. काय शिकायचं शिवाजी महाराजांकडून? धर्मनिष्ठा शिकायची. कवी कलश म्हणतात नसते झाले शिवाजी महाराज तर काय झालं असतं. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक छत्रपती शिवाजी न होते तो हम सबकी सुन्नत होती. शिवाजी महाराज जर झाले नसते तर हिंदुस्थानातले देऊळ शिल्लक राहिले नसते. शिवाजी महाराज झाले नसते तर दारापूरच्या तुळशी वृंदावन शिल्लक राहिले नसते. शिवाजी महाराज झाले नसते तर माता भगिनींच्या कपाळावरचे कुंकू शिल्लक राहिले नसते. छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून इथला धर्म टिकला. काय नाव? हिंदवी स्वराज्य. म्हणजे काय? हिंदूंचं राज्य. जिथे पहिला विचार हिंदूंचा केला जाईल, हिंदूंच्या उत्सवांना हातभार लावला जाईल, हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं जाईल. एकमेव राजा आहे जो परधर्मीयांवर अन्याय करत नाही, पण आपल्या धर्माचं यथोचित पालन करतोय. धर्मरक्षणासाठी काय काय करावं महाराजांनी? अहो, त्या गोव्यामध्ये ख्रिश्चन मिशनरी शिरले होते. पोर्तुगीज आपल्या लोकांना बळजबरी ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करत होते. शिवाजी महाराजांच्या कानावर आलं, धर्म वाटवला जातोय. एखाद्याला कैद करतात, तुरुंगामध्ये त्याला गोमांस खाऊ घालतात आणि सोडून देतात. घरी आल्यानंतर घरातली माणसं तेव्हा धर्मनिष्ठ होती. ती म्हणायची तू गोमांस खाल्लं, उंबऱ्याची पायरी चढायची नाही, नाही स्वीकार होणार. तो हादंतरी जायचा. करायचं काय? नाईलाज असतो त्याला पुन्हा चर्च मध्ये जाऊन म्हणावं लागायचं ठीक आहे होतो मी ख्रिश्चन. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हिंदू धर्मीय वाटवली जात आहेत, त्यांना कन्वर्ट केलं जातंय, ख्रिश्चन धर्मात प्रवेश दिला जातोय. महाराजांनी मावळ्यांना सांगितलं आणा रे पकडून 2-4 पादरी. त्या ख्रिश्चन मधले जे धर्मगुरू असतात त्यांना पादरी म्हणतात. मावळे गेले, ते गोव्यातले 2-4 पादरी पकडून आणले. त्यांना म्हटले काय रे,
लय धर्माचा प्रचार करायला लागले. मी तुम्हाला विचारतो, काय कमी आमच्या धर्मात म्हणून तुम्ही आमच्या लोकांना धर्मांतरित करायला लागले? त्यांना धडा देण्यासाठी दादा 400 वर्षापूर्वी त्या पादऱ्यांचे मस्तक धडा वेगळे केले, दिले गोव्याला पाठवून. पुन्हा आमची लोक बाटवली तर असे हाल होतील. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. धर्मनिष्ठ आहे प्रचंड. ऐकायचंय, महाराष्ट्रापुरता विचार नाही केलेला. आंध्र प्रदेशात गेले होते दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं. आंध्र प्रदेशमध्ये गेले, तेथे श्री शैल मल्लिकार्जुनाचं मंदिर पाहिलं. मंदिर एवढं भव्य आहे, हिंदू धर्माची अस्मिता आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि या मंदिराच्या सभोवताली घाट नाही. महाराजांनी स्वखर्चानं तिथले घाट बांधायला लावले. शंकर भाऊ, त्या मंदिरावरील 3 गोपूर बांधून झाले होते. 4थ्या गोपुराचं काम अपूर्ण होतं. आंध्र प्रदेशातला भाग आहे, पण शिवाजी महाराज म्हटले ते मंदिर हिंदू धर्माची अस्मिता आहे, तिथलं गोपूर बांधून पूर्ण झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय लागल तेवढं धन पुरवलं आणि ते श्री शैल मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिराचं 4थं गोपूर सुद्धा बांधून काढलं. काय आपला राजा आहे? तुम्ही आम्ही पहिला प्रश्न विचारतो, विषय माझ्या मतदारसंघातला आहे का? नाही, मग भाऊ मला माझ्याच भागातलं लोड आहे, बघू ना पुढं कधीतरी. काय म्हणतो आपण? माझा वार्ड, माझा प्रभाग, माझा मतदारसंघ, माझा परिसर. नाही, महाराजांनी उभ्या हिंदुस्थानाचा विचार केला. ते मंदिर बांधून काढावं. शपथ घेतली, कुणा दर्ग्यावर जाऊन नाही घेतली शपथ. जाईल तिथं टोप्या घालणारा नव्हता माझा राजा. शपथ घेतली ती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात महाराज. किती धर्मनिष्ठ आहेत. आंध्र प्रदेशामधली मंदिरं बांधून काढतात. किती धर्मनिष्ठ आहे. आणि त्यात शिवाजी महाराजांच्या देशात आज काही लोक म्हणतात मंदिर बांधून काय होणार आहे. अरे, मंदिर हिंदूंची अस्मिता आहे, हिंदूंचं अस्तित्व आहे. एखाद्या गावात जेव्हा आपण जातो, भव्य चर्च दिसते, माणसं समजून घेतात इथं ख्रिश्चन धर्मीय लोक राहत असतील. एखाद्या गावात जातो, भव्य मस्जिद दिसते, लोक समजून घेतात इथं मुस्लिम धर्मीय लोक राहत असतील. पण एखाद्या गावात गेल्यानंतर जेव्हा आकाशाला गवसणी घालणारे मंदिरांचे कळस दिसतात, तेव्हा लोक समजून घेतात या गावात हिंदूंचे वाघ राहत असतील. मंदिरांमुळे धर्म टिकतो, मंदिरांमुळे संस्कृती टिकते. मंदिरं गरजेचीच आहे. गावच्या मंदिरांचे जीर्णोद्धार झाले पाहिजे. नसतील मंदिरं तर ती उभी केली पाहिजे. 7 बाऱ्यावरची नावं बदलत राहतात. आजा गेला का बापाचं नाव लागतं, ना बाप गेला का पोराचं नाव लागतं. पण गावचं मंदिर कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि मेल्यावर पण आपलंच राहतं. ती धर्माची अस्मिता आहे. मंदिरांवर प्रेम केलं पाहिजे. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. त्यांनी परधर्माचा द्वेष केला नाही, मान्य आहे, पण स्वधर्माचा त्याग कधीच केला नाही. हे व्यक्तिमत्व कपाळाला टिळा लावल्याशिवाय कधी बाहेर नाही पडलं हो. हे व्यक्तिमत्व युद्धाला निघाल्यावर त्यांचे मावळे म्हणत नव्हते थांब मला 90 मारू दे, एनर्जी येत नाही. अहो, त्यांना 90ची गरज नव्हती. ती पोरं म्हणायचे हर हर 12 हत्तीचं बळ संचारायचं आणि शत्रूवर विजय मिळवून यायची पोरं. ती धर्मनिष्ठ होती. हे व्यक्तिमत्व कपाळाला टिळा लावल्याशिवाय कधी बाहेर बसलं नाही. तेव्हा इंग्रज होते, पोर्तुगीज होते, डच होते. म्हणता आलं असतं एखादा चांगला सूट पाठवून द्या मला, पण पाठवला असता. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी वाकून जर कोण उभे तर इंग्रज उभे आहेत, पोर्तुगीज उभे आहेत, डच उभे आहेत. काय दिलं नसतं त्यांना. पण ते संस्कृतीचे रक्षक होते. त्यांनी कपाळाला टिळा लावला. आणि आजही हिंदू धर्मात जन्माला येऊन आम्ही शिवाजी महाराजांना मानतो, पण कपाळाला टिळा लावायला लाजतो.
एकाला विचारलं टिळा का लावित नाही, ते म्हणाला माझं BSc झालंय. म्हणजे BSc झाल्यावर टिळा लावू नाही का? अरे आपण हिंदूंच्या घरात जन्माला आलो ना. मी प्रामाणिकपणे सांगतो, लांड कुत्र आणि हिंदूंचं लांड कपाळ अजिबात चांगलं दिसत नाही. हिंदूंचं कपाळ हे टिळ्याने भरलेलंच पाहिजे, तेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पोरांची गुटके खाऊन दात लाल दिसता कामा नये, तर कुंकू लावून कपाळ भगवे दिसले पाहिजे. अनेक वेगवेगळे प्रवक्ते व्याख्याते म्हणतात नुसती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवून काय होणार आहे, मग काय मिशा काढून नपुंसक व्हायचं काय? आमचा बाप येतो, त्याची प्रत्येक गोष्टीचं आम्ही अनुकरण करणार. शिवाजी महाराजांच्या दाढीचं आम्ही अनुकरण करणार, शिवाजी महाराजांच्या मिशनचं आम्ही अनुकरण करणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळाभर माळांचं आम्ही अनुकरण करणार, शिवाजी महाराजांच्या कपाळाच्या टिळ्याचं आम्ही अनुकरण करणार. सुरुवात तिथून होत असते. प्रत्येक जणाला वाटतं ना शिवाजी महाराज मी त्यांचं कोणीतरी लागतोय. करा, एक एक पायरी चढायला सुरुवात करा. अगोदर धर्माभिमानी होऊ. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःच्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी चालेल, परधर्म भयानक आहे हे सांगणार आपलं शास्त्र. आणि त्या कुळात जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज क्रांती घडवून दाखवतात उभ्या महाराष्ट्रात. आज धर्माभिमान कुठंतरी संपत चाललाय. नको ते विचार फोपावले जात आहे की शिवाजी महाराजांना धर्माशी काही कर्तव्य नव्हतं. धर्माशी कर्तव्य नव्हतं मग अडचण काय होती? स्वतःचा बाप तर जहागिरी होतीच ना बापाकडं, शहाजीराजांकडं. अहो त्या व्यक्तिमत्वाने जर ठरवलं असतं ना उभं 50 वर्षांचं आयुष्य आरामात घालवलं असतो, आयत्या पिठावर रेगोट्या मारलेल्या असत्या. पण नाही, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. ते ध्येयानं प्रेरित झाले आणि या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमधून महाराज उभ्या आयुष्याची 50 वर्ष शत्रूचा जीव घेत आणि स्वतःचा जीव वाचवत फिरले. हो किती त्याग! काय कमी होतं त्यांना? जिजाऊ आईसाहेबांसारखी आई होती, शहाजी राजांसारखा बाप होता, तानाजी बाजी यसाजी धनाजी सारखा मित्र परिवार होता. काय कमी होतं त्यांना? त्यांना एकच अपेक्षित होतं, रयतेचं राज्य. इथली माणसं न्यायाने जगली पाहिजे, यांचे हक्क यांना मिळाले पाहिजे, यांना जो जिजिया कर लावला जातोय तो संपला पाहिजे. यासाठी महाराजांनी प्रयत्न करावे, कष्ट करावे. कुणासाठी राबले महाराज? आहो काय भेटलं त्यांना एवढं करून? स्वतःच पहाडासारखं पोरग 32व्या वर्षी औरंग्याच्या हातातून तुकडे तुकडे करून मेलं. काय भेटलं शिवाजी महाराजांना? कोणतं सुख भेटलंय त्यांना? अहो आपल्या पोराला ठेच लागली तरी आपल्याला 3 दिवस झोप येत नाही. काय वाटलं असेल शिवाजी महाराजांना स्वर्गात की माझ्या पोराच्या एका एका अवयवाचे तुकडे पाडले? कुणाचा बदला घेतला? तो काय केलं होतं? ती बापाने केलेली क्रांती, त्याची परतफेड धर्मवीर संभाजी राजांना करावी लागली. एवढं सोसलंय शिवाजी महाराजांनी. आणि आज तुम्ही आम्ही छोट्या छोट्या स्वार्थांसाठी फितूर व्हायला लागलो, कुणाची चाटायला लागलो, कुणाच्या हिताच्या गोष्टी करायला लागलो. नाही, पहिल्यांदा धर्म, नंतर बाकी सगळं. कुणी वर्णन करावं? समर्थ रामदासांनी म्हणावं, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनासी आधारू, श्रीमंत योगी. योगी म्हणतात रामदास स्वामी, त्यांना योगी म्हणतात. योगी जे ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालं होतं योग, तो योग शिवाजी महाराजांना प्राप्त झाला असं समर्थ रामदास म्हणताय. केवढा आपला राजा आहे, केवढा आपला बाप आहे. सांगू तुम्हाला, दुसऱ्याची हाजी हाजी करून
आपल्याला लय प्रॉपर्टी मिळाली, लय पद मिळाले ना, त्या पदांपेक्षा आणि त्या प्रॉपर्टीपेक्षा शिवरायांच्या चरणाजवळ बसल्यावर महाराजांचे फक्त आशीर्वाद भेटले ना, ते त्या प्रॉपर्टीपेक्षा पदापेक्षा कैक पट जास्त आहे. प्रत्येकाने स्वप्न पाहिलं पाहिजे की मी जेव्हा मरल स्वर्गात गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन उभा राहील ना, तेव्हा मी शिवाजी महाराजांना सांगू शकलो पाहिजे, महाराज तुमच्या इतकं नाही हो, पण फुल न फुलाची पाकळी मी आपलं हिंदवी स्वराज्य राखलं, हे शिवाजी महाराजांपुढे आपण सांगू शकलो पाहिजे. आपल्याला अशी म्हणायची वेळ नाही होईल. काय करता, माझ्या प्रभागात त्यांचं वोटिंगच जास्त होतं. काय करता महाराज, मला चाटुगिरी केल्याशिवाय पर्यायच नव्हता. नका कुणाचा द्वेष करू, पण आपल्यांचा अभिमान बाळगा, आपल्यांच्या पाठीशी उभे राहा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य उभं करताय, त्यांना मार्गदर्शन देऊचे जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. अभंगाच्या पहिल्या एक एक साय करू, 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 एक साय करू, एक एक करू, अवगे करू सुपंत, अवगे करू सुपंत, गुण जाने कैसे परी, गुण जाने कैसे परी, विठोबा कुमाई जय विठोबा. आपल्याला एकमेकांच्या हातात धरावे लागतील. आणि काय मंत्र घेतात शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय. छत्रपती शिवाजी महाराज जातीसाठी माती खाणारे नव्हते, हिंदू धर्मासाठी जीवन समर्पित करणारे होते. त्यांना जातीपेक्षा नेहमी धर्म महत्वाचा वाटलाय. त्यांनी हिंदुत्वाला महत्व दिलं, जातीला नाही. आणि हिंदुत्वाला महत्व दिल्यामुळं ब्राह्मणांचा बाजी पण चालला, मराठ्यांचा तानाजी पण चालला, न्हाव्यांचा शिवा काशीत पण चालला, आणि रामोशी समाजाचा बहिर्जी नाईक पण महाराजांना चालला. आणि स्वराज्य निर्मितीमध्ये या 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्यांनी योगदान दिलं. सगळ्यांनी ज्याने ज्याने भगवा हातात घेतला ना, त्याला त्याला महाराजांनी स्वीकारलं, त्याला त्याला स्वीकारलं. भगवा हातात घे. आज प्रॉब्लेम असा आहे, शिवाजी महाराज आवडतात, भगवा नाही आवडत. काय दुटप्पी भूमिका आहे. शिवाजी महाराजांनी त्याला जवळ केलं ज्याला भगवा मिरवायचा आहे. ज्याला भगवा मिरवायचा नाही त्याचा काही संबंध नाही शिवाजी महाराजांशी. भगवा म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज म्हणजे भगवा आहे. इतकं ते घट्ट नातं आहे. काय असायचं गड किल्ल्यावर, पण 300 मावळे 3-3 वर्ष गड लढवायचे. परकीयांनी गड काबीज केल्यानंतर म्हणायचे, अरे हे मावळे का दारातीर्थी पडले, का नडले, का लढले, का भिडले. उत्तर मिळायचं, इथं धन नव्हतं, संपत्ती नव्हती, हे मावळे फक्त भगव्यासाठी लढले की हा किल्ला गेल्यानंतर इथला भगवा उतरल. या भीतीपोटी त्यांनी आपले रक्त सांडले, धनासाठी संपत्तीसाठी नाही. महाराजांना धर्मनिष्ठ लोकांची मांदियाळी हवी होती.
आणि म्हणून महाराजांनी जातीयवाद कधीच केला नाही. आज जातीयवाद मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा बोकाळतोय. जाती जातीत भिंती उभ्या केल्याच करायचं काम चालवलंय. त्या काळामध्ये आपल्याला ताकद जर कोण देऊ शकता तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज देऊ शकतात. या महाराष्ट्राच्या मातीत जर कोण जाती जातीत भिंती उभ्या करायला लागलं ना, त्याला सांगा 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. त्याने वाघाला सामोरे जातो, त्याला उभा पाडतो, त्याचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. जय श्रीराम. ज्ञानेश्वर मुलखेड गावामध्ये चांगल्या पद्धतीने धर्म जागरण होत आहे. डोक्यावरच्या भगव्या टोप्या पाहून माझं उर भरून आलंय. नेहमीचं कीर्तन वेगळं असतं, आजचं कीर्तन वेगळं आहे, तिसरं आहे. माझा एक नियम आहे, मी रोज एक कीर्तन करतो. पण म्हटलं शिवजयंती ना अजिबात काटकसर नाही करायची. हा, मी रोज एक करतो, माझा नियम आहे बरं साहेब, नियम आहे माझा एकच. पण आज शिवजयंती आहे, काटकसर का करायची? त्यांनी 50 वर्ष घालवली तेव्हा स्वराज्य उभं राहिलंय. त्यांच्यासाठी आपण एक दिवस बेंबीच्या देठापासून ओरडू शकत नाही आणि नसल ओरडू शकत, तर आपल्याला काय अधिकार आहे त्यांचे मावळे मानण्याचा सुद्धा? त्यामुळं महाराजांना समर्पित झाले सगळे. भगव्या टोप्या पाहून अभिमान वाटला. अजून एक जाता जाता मागणी करतो, गावात 1-2 परधर्मीय घरं असतात, पण अभिमानानं त्यांच्या धर्माचा झेंडा घरावर लावतात 365 दिवस. आपल्या लोकांनी बरेच दिवस आपला धर्म देवाऱ्यापुरता मर्यादित ठेवलाय. 2-3 घरं जर धर्म मिरवत असतील तर तुम्ही आम्ही सुद्धा इथून पुढे एक मोहीम आखली पाहिजे की शिवजयंतीला घरावर लावलेला भगवा 365 दिवस घरावर कसा टिकवता येईल याचं मॅनेजमेंट करा. शिवजयंतीला घरावर लावलेला भगवा 365 दिवस जगाला कसा दाखवता येईल याचं नियोजन करा. राहू द्या 365 दिवस घरावर भगवा. आपण 3 महिन्याला गाड्या बदलायला लागलो, 2-3 महिन्याने ध्वज बदलू शकत नाही का? बदलू शकतो ना, मग राहू देऊ ना घरावर भगवा. मुलखेड गावातील सकल हिंदू समाज पोरांना विचारलं, बाळांनो नावं कोणाची घ्यायचे रे? पोरं म्हटले, बापू नावासाठी काम नाही करत, हिंदुत्वासाठी करतो. पोरांनी सांगितलं, आम्हाला कुणाला शाबासकी देऊ नका, गावकरी उपस्थित राहिले त्यांना एकच विनंती करा की जे आज कीर्तनाला आले नाही ते आपल्या घरातल्या सदस्यांना सांगा की रक्ताचे पाठ सांडले तेव्हा आज आपण अभिमानानं राहतोय, जगतोय, शिल्लक आहे. त्यांच्यासाठी एक दिवस आपण 1.5 तास मांडी घालून बसू शकत नाही का? त्या परिवारातल्या सदस्यांना सांगा शिवजयंतीमध्ये सहभागी व्हा. अजूनही जी लोक कपाळाला टिळा लावत नाही त्यांनी टिळा लावायला सुरुवात करा. अजूनही जे घरांवर भगवे झेंडे लावत नाही त्यांनी झेंडे लावायला सुरुवात करा. आणि अजूनही जी लोक मुखानं जय श्रीराम, जय श्रीराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ म्हणत नाही त्यांनी सुरुवात करा. आपल्या धर्माचे जयघोष जनमानसात पेरा, सवय लावा. मी जिओवाल्या बायांना जय श्रीराम म्हणायला लावतोय हल्ली. कंपनीच्या बाया फोन करतात, जय श्रीराम म्हटल्याशिवाय आपण पुढे नाही निघत. लावा सवय. सगळ्या माझ्या हिंदुत्ववादी बांधवांचे मनापासून धन्यवाद. कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी गायन साथ करणारे आमचे हरिभक्ती परायण मयूरजी महाराज भजन सम्राट, मयूरजी महाराज पडवळ, मृदंग सम्राट हरिभक्ती परायण वैभव महाराज दुडे,